नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. आज साधारणतः संध्याकाळपर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी माहिती घेतली आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सध्या जी प्रतीक्षा आहे तर मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार. आपल्याला यूट्यूबवरती अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत की मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तारीख काय आहे आणि त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आम्हाला आलेला नाही आहे, मग आम्ही काय करू आणि त्यानंतर KYC संदर्भात देखील लाडक्या बहिणी आपल्याला विचारत आहेत. तर आज संध्याकाळपर्यंत तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाचा कोणत्याही प्रकारचा GR प्रसिद्ध झाला नाही आहे. आपण वारंवार सांगत आहोत की या चालू आठवड्यामध्ये लाभ वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण का शासनाची तशी तयारी झालेली नाही आहे. लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची आनंदाची बातमी पुढील आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे. तर साधारणतः आता 2च दिवस उरलेले आहेत, गुरुवार आणि शुक्रवार. त्यानंतर शनिवार आहे, रविवार आहे, तर शासकीय सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरणाचा GR प्रकाशित होण्याची शक्यता फारच कमी आहे. जर GR येत असेल तर आनंदाचीच बातमी आहे, या संदर्भात आपण माहिती देतच आहोत. पण साधारणतः हप्ते वितरणाची प्रोसेस पुढील आठवड्यामध्ये जाण्याची शक्यता दाट आहे. तर अशा प्रकारची ही आता अपडेट आहे. हप्ते वितरणासंदर्भात सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज येत आहेत की हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींना चालू महिन्याचा आणि त्याचबरोबर मागील महिन्याचा असे 2 हप्ते देखील एकत्रित मिळणार, अशा प्रकारची देखील बातमी येत आहे. परंतु अजून मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा झाली नाही आहे. 2 हप्ते मिळत असतील तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी आहे. आपण ही मोठीच खुशखबर ठरू शकतो. परंतु शासनाची तशी तयारी झाली नाही आहे. सध्या ज्यांची KYC मध्ये दुरुस्ती राहिलेली आहे त्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ झालेली आहे. ज्यांची KYC झाली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना मात्र अजून KYC संदर्भात कोणतीच अपडेट आली नाही आहे. आणि साधारणतः ज्या लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ आला नव्हता तर याच्या संदर्भात शासनामध्ये चर्चा झाली, जी मंत्रिमंडळ बैठक झाली याच्यामध्ये चर्चा झाली, परंतु हप्ते वितरण करायचं की नाही या संदर्भात फायनल डिसिजन अजून झालेलं नाही आहे. आपण देखील या संदर्भात वारंवार माहिती घेतच आहोत. तर ही आत्ताची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.